Good morning once again, and now moves toward the last part of this phylum Protozoa or the unit 1 kingdom Protista. That topic is the locomotion in the protozoa. ठीक आहे, हा शेवटचा पार्ट असेल. बघूया आपण. काल जे आपण बघितलं होतं that the what we say that क्लासिफिकेशन पर्यंत आपण आलो होतो. ठीक आहे ना. आता क्लासिफिकेशन मधले काही जे एक्झाम्पल्स आहेत हे आपल्या लक्षात आले. आता हे क्लासिफिकेशन ज्या पद्धतीने आपण थेअरीमध्ये शिकलो तेच क्लासिफिकेशन आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे जर आपण इथे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट केलंय तर प्रॅक्टिकल आपल्याला सोपं जाईल लिखाण करायला आणि समजून घ्यायला, बरं का. त्याच्यामुळे तेही आपण समोर घेणारच आहोत. प्रॅक्टिकल मध्ये अजून डिटेल्स मध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करूया. काल जे आपण बघितलं सुरुवात केली होती की दॅट लोकोमोटरी ऑर्गॅनिल्स अँड लोकोमोशन इन द प्रोटोझोआ दॅट दॅट प्रोटोझोआज वी नो अबाउट दॅट आर द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आपण ॲनिमल म्हणत नाही, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम किंवा युनिसेल्युलर प्रोटिस्ट असं आपण म्हणतोय. दॅट प्रोटिस्ट, युनिसेल्युलर प्रोटिस्ट, दॅट ॲनिमल लाईक दॅट प्रोटिस्ट which can be moved from one place to another place with the help of the certain locomotory organelles we say that. ठीक आहे. काहीतरी लोकोमोटरी ऑर्गॅनिल्स आहेत. एक छोटासा युनिसेल्युलर हा ऑर्गॅनिझम आहे आणि त्यांच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गॅनिल्स प्रेझेंट आहेत. याचा अर्थ काय असेल? समव्हॉट द मॉडिफिकेशन ऑर अडॅप्टेशन्स विच आर प्रेझेंट हिअर. कुठल्या कुठल्या प्रकारच्या मुव्हमेंट्स त्या कॅरी करू शकतात विथ द हेल्प ऑफ द सर्टन लोकोमोटरी ऑर्गन्स. यामध्ये आपण बघितलं होतं की अमिबॉइड मुव्हमेंट पहिली आपण बघितली होती विच परफॉर्म बाय द सुडोपोडिया. म्हणजे काय? अशी काही प्रोटोझोन्स आहेत की त्यांच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन कुठलं असेल? सुडोपोडिया. आणि सुडोपोडिया कडनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जाऊ शकतात. आणि कुणाचं कॅरेक्टर आहे? दॅट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द अमिबा. अमिबामध्ये सुडोपोडिया असतात हे आपल्याला माहित आहे. मग अशा टाईपची मुव्हमेंट त्याला आपण नाव देतोय अमिबॉइड मुव्हमेंट असं आपण म्हणतोय. दुसरं जो होतं फ्लॅज्युलर लोकोमोशन किंवा मुव्हमेंट. फ्लॅज्युलर लोकोमोशन नावच त्यामध्ये दिलं की लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ द फ्लॅजिला. ठीक आहे ना. परफॉर्म बाय द फ्लॅजिला. फ्लॅजिला हा प्लुरल आहे. एक पेक्षा जास्त असेल एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये तर त्याला आपण फ्लॅजिला असं आपण म्हणतोय. पण एकच असेल त्याला आपण नाव देतो फ्लॅजिलम. दॅट परफॉर्म बाय द फ्लॅजिला अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फ्लॅजिलेट्स. त्याला आपण मस्टिगो फोरन्स असं आपण म्हणतो. मस्टिक याचा अर्थ की व्हिप लाईक दॅट फ्लॅजिला. ठीक आहे ना. आणि हे स्पेशल कॅरेक्टर युग्लिनाचा आहे. एक महत्वाचा जो फ्लॅजिलेट आहे त्याचं नाव आहे युग्लिना अँड दॅट युग्लिना विच कन्सिस्ट ऑफ अ सिंगल फ्लॅजिलम. आणि म्हणून अशा पद्धतीचे ते लोकोमोट करत असलेला विथ द हेल्प ऑफ द फ्लॅजिला त्याला आपण नाव देतो फ्लॅजरल लोकोमोशन असं आपण म्हणतो. तिसरा जो टाईप जो आहे सिलियरी लोकोमोशन. यामध्ये नेमकं काय करतोय? परफॉर्म बाय द सिलिया. नावच त्यामध्ये दिलेलं आहे सिलिया विच आर प्रेझेंट. कुठल्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रोटोझोन्स मध्ये सिलिया प्रेझेंट असतात हे आपल्याला माहिती आहे. एक जो क्लास जो आहे त्याचं नाव आहे सिलियाटा आणि त्यामध्ये असणारा एक मेंबर आपल्याला माहिती आहे, परिचयाचा आहे. दॅट नेम इज द पॅरामिशियम. आणि पॅरामिशियम मध्ये असणारा सिलिया अँड थ्रू विच दे कॅन लोकोमोट ऑर मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. अशा पद्धतीचं लोकोमोशन त्याला आपण नाव देतोय सिलियरी लोकोमोशन. चौथा जो काल पण आपण म्हटलं होतं की आपल्या सिलेबस मध्ये नाही आहे. जे महत्वाचे पहिले तीन आहेत अमिबॉइड मुव्हमेंट, देन द फ्लॅज्युलर लोकोमोशन अँड थर्ड वन दॅट इज द सिलियरी लोकोमोशन. पण चौथा जो ग्लायडिंग मुव्हमेंट एक प्रकारे ग्लाइड करणे. आणि इथे जे आहे ते काही स्पोरोझोन आहे दॅट इज अ टाईप ऑफ द प्रोटोझोन. ठीक आहे ना. या स्पोरोझोन मध्ये काही मायोनिन्स असतील, मस्क्युलर स्मॉल ग्रॅन्युल्स असतील, मस्क्युलर स्मॉल बॉडीज असतील आणि त्याच्यामुळे एक प्रकारे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे होतंय त्या छोट्या छोट्या बॉडीज मसल बॉडीज असं आपण म्हणतोय. तर एकत्र त्यांचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असताना ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. कोण स्पोरोझोन्स आहे त्यामध्ये एक जो आहे मलेरिया पॅरासाइट त्याला आपण नाव देतोय प्लास्मोडियम. लक्षात तुमच्या ही बेसिक कल्पना जो आहे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. समोरचा पार्ट आपण बघतोय की पहिला जो अमिबॉइड मुव्हमेंट आपण बघितलं. अमिबॉइड मुव्हमेंट एक्झाम्पल बघितलं अमिबा. दुसरा आहे फ्लॅज्युलर मुव्हमेंट त्याचं एक्झाम्पल बघितलं आपण युग्लिना. तिसरा आहे सिलियरी मुव्हमेंट त्याचं एक्झाम्पल आपण बघितलंय पॅरामिशियम. आणि चौथा जो होतं तो म्हणजे दॅट ग्लायडिंग मुव्हमेंट आणि त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं प्लास्मोडियम. ठीक आहे. आता सुरुवातीला अमिबॉइड मुव्हमेंट आपण बघतोय. इथे थोडंसं आता कॉन्सेंट्रेट करायचं, हा कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. अमिबा moves from one place to other by the pseudopodia. हे आपल्याला माहिती आहे. अमिबा which consists of the external
मॉडिफिकेशन्स हिअर, समवॉट एक्सटेन्शन्स हिअर, बॉडी एक्सटेन्शन असं आपण म्हणतो, आणि विच आर द टेम्पररी. जेव्हा गरज पडेल अशाच वेळेस सुडोपोडिया तयार होतात एका विशिष्ट डायरेक्शनकडे, ज्या ठिकाणी त्याला जायचं असेल त्या डायरेक्शनकडे. दॅट सुडोपोडिया विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दॅट अमिबा हिअर. सेकंड पॉइंट इज दॅट द सुडोपोडिया आर फिंगर लाईक टेम्पोररी प्रोसेसेस, जे आता आपण कन्क्लूड केलंय. टेम्पोररी आहे, परमनंट नाही आहे. ज्यावेळेस गरज असेल त्याच वेळेस सुडोपोडिया ते तयार होतात, विच आर द फिंगर लाईक, आपले जे बोट जे आहेत त्यांच्यासारखे एक्सटेन्शन बॉडीचे होतात इन द फॉर्म ऑफ द सुडोपोडिया. गिव्हन आउट, बाहेर निघतात, शरीराच्या त्याच्या बॉडीच्या बाहेर निघतात. गिव्हन आउट फ्रॉम एनी पार्ट ऑफ द बॉडी अँड विथड्रॉन, एनी पार्ट ऑफ द बॉडी, ज्या डायरेक्शनला त्याला जायचं असेल तिकडनं ते एक्सटेंड होतील, त्याच्या बॉडीचा एक पार्ट जो तो एक्सटेंड होईल आहे. काम संपलं की परत विथड्रॉन होईल आहे, म्हणजे याचा अर्थ की ते नॉर्मल पोझिशनला, नॉर्मल कंडिशनला येऊन जाईल आहे. डाव्या बाजूला समजा जायचं असेल त्याला, तर याचा अर्थ काय, त्या तो जो सरफेस असेल डाव्या बाजूचा तो एक्सटेंड होईल आहे, आणि तिथपर्यंत पोहोचल्यानंतर परत तो रिलॅक्स कंडिशनला येईल, म्हणजे विथड्रॉन होईल आहे. हे महत्वाचं आहे. तिसरा कन्सेप्ट काय म्हणतात ते, तिसरं कॅरेक्टर समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. द सुडोपोडियम, आता एकच म्हटले त्याने, सुडोपोडिया अनेक आहे. एक, द सुडोपोडियम इज फॉर्म बाय, कुणापासून तयार होतं सुडोपोडिया. आता आपल्याला माहिती आहे अमेबा एक इथे पेलिकल नसतं, आउटर कव्हरिंग नसतंय, एक प्रकारे मेम्ब्रेन असते, आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला माहिती आहे सायटोप्लाझम, याच्या अगोदर आपण एक्सप्लेन केलेलं आहे. इनसाइड द अमेबा or that unicellular that organism which consists of the cytoplasm, and that cytoplasm which further divided as per the position. Two types here. The projection of ectoplasm, that point is important, in which endoplasm flows. म्हणजे काय, जर बाहेर जे जात आहे एक्सटेन्शन, दिस इज अ सुडोपोडियम. इथे जे दिसतंय आपल्याला बाहेरचं, दॅट इज अ एक्टोप्लाझम, आणि आतमध्ये दिसेल एक प्रकारे ट्यूब तयार केली. ट्यूब तयार करण्याचं काम कोणी केलं, एक्टोप्लाझमने केलंय, आणि ते ट्यूब पूर्णपणे भरण्याचं काम, फिलिंगचं काम कोणी केलं, तर एंडोप्लाझमने केलं. दॅट एक्टोप्लाझम अँड एंडोप्लाझम आर द टाइप्स ऑफ द सायटोप्लाझम. तात्पुरतं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉइंट, ड्युरिंग लोकोमोशन, आता लोकोमोशन करायचंय, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचंय, अशा वेळेस काय होईल, active contraction of ectoplasmic tube. Active contraction of the ectoplasmic tube म्हणजे एक्सटेंड कोण झाली, एक्टोप्लाझम झालंय, ट्यूब तयार केली, आणि त्या ट्यूब मध्ये फिलिंग कुणाचं झालंय, जे एंडोप्लाझमचं झालंय. त्याच एक्टोप्लाझम ट्यूबला आपण नाव देतोय प्लाझ्मा जेल. आता प्लाझ्मा आपल्याला नाव माहिती आहे, सायटोप्लाझम, दॅट इज अ फ्लुइड प्रेझेंट इन द सायटो, fluid present in the cell cytoplasm. Ectoplasm, the plasma, that is a fluid which locate or present outside surface, वरच्या बाजूला, म्हणून त्याला आपण एक्टोप्लाझम म्हणतोय. एंडोप्लाझम, इनर साइड दॅट फ्लुइड इज प्रेझेंट. मग प्लाझ्मा जेल म्हणजे काय, प्लाझ्मा मीन्स द फ्लुइड. मग जेल म्हणजे काय, जे आपण टूथपेस्ट जे असते, ठीक आहे ना, जे ब्रशवर आपण घेतोय ते काय आहे, जेल आहे. केसांना लावण्याचं जे असेल ते आहे जेल आहे, ठीक आहे ना. पण केसांना लावण्याचं तेल सुद्धा मिळतंय. जेल आणि ऑइल मध्ये खूप फरक आहे, लक्षात ठेवायचं. जेल जे आहे एक प्रकारे चिकटपणा त्यांच्यामध्ये जास्त असतो, ठीक आहे ना, तर हे महत्वाचं आहे. दॅट एक्टोप्लाझ्मिक ट्यूब, दॅट इज प्लाझ्मा जेल ऍट द पोस्टेरियर एंड ऑफ द बॉडी. समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन त्याचं घेणारच आहोत, पण नेमकं काय म्हटलं त्यांनी, एक्सटेन्शन, ऍक्टिव्ह कॉन्ट्रॅक्शन ऑफ द एक्टोप्लाझ्मिक ट्यूब प्लाझ्मा जेल ऍट द पोस्टेरियर एंड. आता जर अमिबा जर म्हटलंय, सपोज दिस इज द डायग्राम, या पद्धतीने, आणि हा जो पार्ट जो आहे दॅट इज द अँटेरियर अँड दिस इज द पोस्टेरियर एंड. कुठलाही ऑर्गॅनिझम जर असेल त्याचे काही एंड्स असतात, अँटेरियर एंड आणि पोस्टेरियर एंड. आपल्या बॉडीशी रिलेटेड जर म्हटलं किंवा ॲनिमल्सच्या रिलेटेड जर म्हटलं तर अँटेरियर एंड माउथ इज प्रेझेंट, व्हाईल पोस्टेरियर एंड द ॲनस इज प्रेझेंट. बरोबर आहे. आता हे दोन एंड झाले, अप्पर सरफेस आणि लोअर सरफेस.
त्यालाच आपण नाव देतोय डॉर्सल आणि व्हेंट्रल. बरोबर आहे. तर हे पॅटर्न्स जे आहेत लक्षात ठेवायचे. इथे काय म्हटलंय, अजून चौथ्या पॉइंटला आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. ड्युरिंग लोकोमोशन, आता त्याला मूव्ह करायचं आहे, आपण म्हणू की या डायरेक्शनला त्याला मूव्ह करायचं आहे. कुठल्या डायरेक्शनला? अँटेरियर एंडला. The active contraction of endoplasmic tube, plasma gel at the posterior end of the body. Contraction कुठल्या बाजूला होत आहे? At the posterior end of the body. इथे कॉन्ट्रॅक्ट होईल आहे आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होईल आहे? प्रेशर कुठे निर्माण झालं? मागच्या बाजूला. प्रेशर जर मागच्या बाजूला निर्माण झालं तर फोर्सफुली जे आतमध्ये असणारं कंटेंट असेल, आतमध्ये असणारं जे फ्लुइड असेल, कुठल्या डायरेक्शनला जाईल ते? इट मूव्स टुवर्ड द अँटेरियर डायरेक्शन, अपोजिट. बलून माहिती आहे आपल्याला, एकदा फुगवला आणि एका बाजूला प्रेशर, फुगवला आणि गाठ बांधली, प्रेशर जर निर्माण केलं एका बाजूला तर एअर जे कुठल्या बाजूला जाईल? वरच्या बाजूला जाईल, ज्या ठिकाणी प्रेशर नसेल. ना लक्षात. इथे प्रेशर कुठे निर्माण होतोय? पोस्टिरियर एंडला होते. कुणामुळे होतंय? त्या प्लाझ्मा जेलमुळे. प्लाझ्मा जेलमुळे पोस्टिरियर एंडला प्रेशर निर्माण झालं, कॉन्ट्रॅक्शन झालंय अँड फोर्सफुली मूव्स दॅट फ्लुइड टुवर्ड द अँटेरियर एंड. जो पाचवा पॉइंट जो आहे तो आपण इथे क्लिअर करतोय. धिस लीड टू, आता पोस्टिरियरला प्रेशर निर्माण झालंय, धिस लीड्स टू द एंडोप्लाझम. आता काय होतं? एक्टोप्लाझ्म ट्यूब होती, एंडोप्लाझम, त्यालाच नाव देतो आपण प्लाझ्मा झोल. झोल, SOL, सोल, सोल्युशन, लिक्विड फॉर्म मध्ये असतंय. सोल्युशन आणि जेल दोघांमध्ये फरक आहे. जेल घट्ट असतं बऱ्यापैकी, सेमी सॉलिड किंवा असं म्हणायला हरकत नाही, लिक्विड कंटेंट कमी असतं त्याच्यामध्ये. झोल मध्ये पूर्णतः सोल, पूर्णतः लिक्विड फॉर्म असेल, म्हणजे सोल्युशन एक प्रकारे. तर याचा अर्थ इथे काय होईल? फोर्सफुली प्रेशर निर्माण झाल्यामुळे प्लाझ्मा जेलचं पोस्टिरियर एंडला एंडोप्लाझम किंवा प्लाझ्मा झोन हे समोर जाईल, टू फ्लो फॉरवर्ड इनटू द एक्सपांडिंग सुडोपोडियम. त्याच्यामुळे काय होईल? यामध्ये फोर्सफुली जे झोल जे होतं ते फोर्सफुली समोर जाईल आणि हा मेम्ब्रेन जो आहे समोर ढकलला जाईल आणि याचाच अर्थ आहे की टू फॉर्म द सुडोपोडियम. नेक्स्ट पॉइंट, दिस प्रोसेस इन्व्हॉल्व्स कंटिन्युअस सोलेशन. नाव लक्षात ठेवायचं, कंटिन्युअस सोलेशन ऍट द पोस्टेरियर एंड अँड जिलेशन ऍट द अँटेरियर एंड. सोलेशन म्हणजे काय? कोण सांगू शकता आता? लक्षात येत आहे मी काय बोलतोय ते? येस, थोडं करायचंय. काय म्हटलं आतापर्यंत, जरा कोण एक्सप्लेन करू शकेल का? एनीवन? प्लाझ्मा जेलचं कॉन्ट्रॅक्शन कुठे होतं? अँटेरियरला की पोस्टेरियरला? पोस्टेरियर. गुड. अँटेरियरला. प्लाझ्मा झोलचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं कुठे? श्वास. नाही, श्वास नाही, ऍट द अँटेरियर एंड. आता एक लक्षात ठेवायचं, प्लाझ्मा जेल कॉन्ट्रॅक्ट कुठे होतं? तर पोस्टेरियर एंडला होतंय, बरोबर आहे. आणि प्लाझ्मा झोन फोर्सफुली कुठे जातोय? अँटेरियर एंडला जातोय फोर्सफुली. इथे दोन प्रोसेसेस होतात, एकाचं नाव आहे सोलेशन, एकाचं नाव आहे सोलेशन. आता इथे नाव आहे एशन, म्हणजे सिंथेसिस प्रोसेस. कशाची सिंथेसिस होते? सोलची सिंथेसिस होते. याचाच अर्थ काय आहे? सोल तयार होतोय. सोल कुणापासून तयार होतोय? तर तो मागून जो कॉन्ट्रॅक्शन जे झालंय कशामुळे? जेलमुळे. जेल व्हेन कन्व्हर्टेड इनटू द सोल, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द सोलेशन. आणि दुसरी जे आहे पोस्टेरियर एंडला सोलेशन होते आणि जिलेशन ऍट द अँटेरियर एंड. दॅट सोल व्हेन कन्व्हर्टेड इनटू द जेल, दॅट प्रोसेस नेम ॲज द जिलेशन. राहील का लक्षात तुमच्या? सोलेशन कुठे होतंय? पोस्टेरियर एंडला. सोलेशन म्हणजे काय? जेल जे कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे पोस्टेरियर एंडला, त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? सोलमध्ये होतंय आणि म्हणून त्याला नाव देतो सोलेशन. आणि अँटेरियरला जे सोल जे आहे फोर्सफुली अँटेरियर एंडला जातंय,
पोस्ट दॅट सुडोपोडिया तयार करते आणि अशा वेळेस काय होतंय, ते जे सोल अँटेरियर एंडला मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालं, त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतंय, जेलमध्ये होतंय आणि म्हणून त्याला आपण नाव देतो जिलेशन ऍट द अँटेरियर एंड. हा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. हा बरेचदा एमपीएससी मध्ये किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये विचारला जातोय. आपण तर प्रायमरी लेवलला अगदी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला. ठीक आहे, समोर आपण बघतोय दिस इज द अमिबा डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन. इथे आपल्याला क्लिअर करायचं नेमकं काय असेल ते. जेल सोल काय आहे, तर हे इथे दिसतंय जेल बाहेरच्या बाजूला दिसतंय आणि जोल बघितलं तर आतमध्ये दिसतंय. ठीक आहे ना, बाहेरची बॉर्डर जी दिसतंय ठीक आहे डॉटेड आहे परंतु डार्क आहे, त्याला आपण जेल असं आपण म्हणतोय. आणि त्यालाच एकंदरीत आपण नाव देतो एक्टोप्लाझम. त्याची जी आउटर कव्हरिंग असेल प्लाझ्मा जेलची त्याला आपण एक्टोप्लाझम असं आपण म्हणतोय आणि प्लाझ्मा झोलची आउटर कव्हरिंग असेल त्याला आपण नाव देतो एंडोप्लाझम. काय लक्षात तुमच्या? बाकी इतर ऑर्गॅनिज ते सध्या तरी आपल्याला महत्वाचे नाही, आपल्याला महत्वाचं आहे लोकोमोटरी ऑर्गॅन. नाव अनेक थिअरीज मांडल्या गेल्या. कशासाठी? तर हाऊ दॅट अमिबा मूव फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस विथ द हेल्प ऑफ द सुडोपोडिया. आणि हा कन्सेप्ट अतिशय छोटा जरी असला तरी अनेक टॅक्सोनॉमिस्टनी अनेक सायंटिस्टनी त्यावर फोकस केलंय आणि माझ्या माहितीप्रमाणे एकंदरीत वेगवेगळ्या थिअरीज मांडल्यात. देर आर टोटल 18 डिफरंट थिअरीज पुट फोर्थ बाय द डिफरंट सायंटिस्ट. 18 वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज मांडलेल्या आहेत. पण त्यातली आपल्याला एकच थिअरी बघायची आहे. इन द इयर 1925 मस्ट अँड पॅन्टिन who focus on the locomotion of the amoeba by the pseudopodia. त्यामध्ये नेमकं आणि ही ऍक्सेप्ट केली गेली सगळ्यांच्या दृष्टीने ही थिअरी, कारण की याला लॉजिक होतं, एक प्रकारे सायन्सचं टच होतं आणि कशा पद्धतीने तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातोय हे त्यांनी बघितलंय. ठीक आहे, बघूया आपण. दिस इज कॉल्ड सोल जेल और चेंज ऑफ विस्कॉसिटी थिअरी. बघा, and which is proposed by Mast and Pantin in their 1925. 1925 ला या दोन सायंटिस्टनी मस्ट आणि पॅन्टिननी एक थिअरी पुटअप केली. कशाशी रिलेटेड? दॅट अमिबा दे कॅन लोकोमोट विथ द हेल्प ऑफ द सुडोपोडिया. आणि त्या थिअरीचं नाव होतं चेंज ऑफ विस्कॉसिटी. विस्कॉसिटी हा शब्द थोडासा फिजिक्सशी जास्त रिलेटेड आहे, केमिस्ट्री सोबत सुद्धा जोडला गेलेला आहे. फिजिक्सशी आणि केमिस्ट्रीशी जोडला गेलेला शब्द जो आहे खास करून लिक्विडशी रिलेटेड आहे तो. ठीक आहे ना, तर थिकनेस जर असेल, समजा आपण विचार करू की वॉटर आणि ऑइल यांच्यामध्ये विस्कॉसिटी कोणाची जास्त असेल, कोण सांगू शकतं? वॉटर आणि ऑइल ऑइल. विस्कॉसिटी जास्त कुणाची असेल? ऑइलची असेल सर. ऑइलची असेल. ऑइलची. यस, गुड. एक प्रकारे चिप असा एक कॅरेक्टर त्यांच्यामध्ये असतंय, लुब्रिकेटिंग कॅरेक्टर त्यांच्यामध्ये असतंय. त्या जास्त डिटेल आपण घेणार नाही या सगळ्या बाबतीमध्ये. इथेच सोल आणि जेल त्याच पद्धतीने आहे. सोल मगाशी आपण म्हटलं एक अज्युम करायचं की सोल इथे आता वॉटर आहे आणि जेल म्हणजे ऑइल आहे. जेल म्हणजे जी पेस्ट जी आहे ती खऱ्या अर्थाने जेल आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. सोल म्हणजे एक प्रकारे फ्लुइड आहे किंवा वॉटर कंटेंट असं आपण म्हणूया. आणि या थिअरीला नाव दिलं सोल जेल थिअरी. नाव काय दिलंय? सोल जेल थिअरी और चेंज ऑफ विस्कॉसिटी थिअरी. याचे 4 पॉइंट्स आहेत, ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता मागच्या स्लाइड मध्ये आपण सगळं बघितलंय, समजून घेण्याचा इथे प्रयत्न करतोय. ठीक आहे, सॉरी. अकॉर्डिंग टू मस्ट, amoeboid movement is brought about by 4 processes. अमिबाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जायचं असेल तर 4 स्टेप मध्ये त्याला जावं लागतं. ठीक आहे, पहिली स्टेप अटॅचमेंट ऑफ अमिबा टू द सबस्ट्रॅटम. आता अमिबा कुठे राहतोय? लिक्विड मीडियामध्ये राहतोय आणि त्याला जेव्हा जायचं असेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, अशा वेळेस त्याला अटॅचमेंट कुठेतरी ग्रीप करावी लागेल. आपल्याला धावायचं असेल किंवा चालायचं असेल तर पाण्यामध्ये चालता येणार नाही आपल्याला, आपल्याला ग्रिपिंग लागेल, ती म्हणजे जमीन. हार्ड जे म्हणतं हार्डनेस जिथे असेल त्या ठिकाणी आपण चालू शकेल. ठीक आहे ना. बर्ड्सला उडायचं असेल तर लगेच त्याला उडता येणार नाही, त्याला ग्रिपिंग महत्वाची आहे. मग ते झाडांच्या फांद्या असतील, इतर जे मटेरियल जे असेल की त्याच्यावर हार्डनेस एक पॅटर्न असेल आणि तिथं तो ग्रिप करून नंतर तो फ्लाय करू शकेल.
अमिबाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच होतंय. अटॅचमेंट ऑफ द अमिबा टू द सुटेबल सबस्ट्रॅटम. ग्रीप पकडली सगळ्यात पहिले. सेकंड वन,